नमस्कार मंडळी, तुमचे सर्वांचे नवीन ब्लॉगमध्ये मी स्वागत करतो। आता वाजले आहेत सकाळचे 10:30 आणि तुम्ही बघू शकता आपण मागच्या आठवड्यात जी उखरी केली होती त्या उखरीचे फायदे काय झाले बघा। आपण पूर्ण उखरी केलेली आहे, त्याचे फायदे किती झाले आपल्याला इथेच नाही पुढे सुद्धा दाखवतो। बघा उखरी किती फायदे आहेत आपले, एवढेच नाही तुम्हाला इकडे सुद्धा दाखवतो। चला हे बघा, इथं या, त्यानंतर इथं बघा, त्यानंतर वर सुद्धा बघा उखरीचे किती फायदे आहेत। चला मग आज थोडंफार आपल्याला काम होतं, आजचा दिवस थोडाफार विशेष होता। काय होतं तुम्हाला मी पुढे दाखवतो। आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात लवकर भेटतील। चला मग भेटूया पुढे। म्हणजे आता वाजले आहेत 3 आणि विशेष सांगायचं म्हटलं तर आज नवरात्रीनिमित्त आपल्या इथं येणार होतं भजनी मंडळ भजनासाठी। तर चला आपण त्यांच्या फराळाची सोय लावू, आपण जो बाहेर गावले व फराळाची सोय लावू। चला आपण आलो होतो बाहेर गावले, म्हणजेच आपल्या गावाच्या जवळच्या शहरात। तिथं घेतले आपण केळं बघा, हे भजन असल्यामुळे आपण फराळाचा कार्यक्रम ठेवला, त्यासाठी केळं घेतले। चला मग घरी जाऊ। बघा मंडळी आपण निघालो आहे, पण पाऊस काय करते काय माहीत। आपण केळं वगैरे सगळं घेतलं, पण आता घरी गेल्यावर पाऊस काय करते ते काय माहीत, घरी गेल्यावर। चला बघा मंडळी आपली भजनाची पूर्ण तयारी झाली। ऐन वेळेवर वरुण राजाचे आगमन झाले, बघू शकता। भजनाची पूर्ण तयारी आपली झालेली आहे, अंथरून टाकून सगळं ओके झालेलं आहे बघा। वरुण राजाचं आगमन झालं, त्याच्यामुळे बघू थोडा वेळ वाट पाहू। आणि भजन मंडळी त्यांच्या गावाकडून निघालेली आहे, आता पाहू काय करते पाऊस। तर तुम्हाला दाखवतो मी, व्हिडिओला शेवटपर्यंत सोबत राहा, तुम्हाला मी दाखवतो पुढे। चला मग आता पाऊस थांबला, आपण पाहू फराळासाठी काय काय नियोजन आहे। तर फराळासाठी काय काय व्हायला, उसळ रेडी आहे, हां हे केळं रेडी आहे, हे लिंबू आणि लगेच पहा गुळ, गाणे म्हणतात त्याच्यासाठी, भजन म्हणतात तर गळा मोकळा करायसाठी, हां गळा मोकळा करायसाठी हे उसळ सोबत मिठाचं भरलं। आता हे कप गिफ्ट चहासाठी सगळे अरेंजमेंट झाली मग, हां पाहून घ्या सगळी अरेंजमेंट झाली। आता काहीच नाही राहिलं, हां उसळ पण रेडी आहे, केळं पण रेडी आहे, लिंबू वगैरे कापून रेडी आहे, आणि हा गुळ घसा मोकळा करण्यासाठी। चला मग भजन मंडळी आले की ते पण दाखवतो। आपली भजन मंडळी आता येण्याच्या याच्यावर आहे, बस 10 मिनटात भजन मंडळी आपल्या घरी पोहोचणार आहे, बघू शकता। त्यांचं जे पूर्ण सामान ढोलकी टाळ मृदुंग सगळं इथं हजर आहे। फायनली पाऊस थांबल्यानंतर भजनी मंडळ आपल्या घरी आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। फराळाचं झालेलं आहे, फराळाचा व्हिडिओ मी घेतला नाही आहे, कारण की व्हिडिओ काढणं चांगलं वाटणार नाही मला, त्यामुळे मी व्हिडिओ घेतला नाही। म्हणून तुम्हाला डायरेक्ट भजन चालू झालेलं आहे, याचाच व्हिडिओ तुमच्यासोबत आणलेला आहे बघा। भजनी मंडळ आलं, गावातल्या बायासुद्धा भजनासाठी आलेले आहे व भजन व्यवस्थितरित्या चालू झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। चला मग समोर व्हिडिओपर्यंत शेवटपर्यंत थांबा व आपल्या चॅनल आणखी सबस्क्राईब केलं नाही तर लगेच सबस्क्राईब करा, ज्याच्यामुळे तुम्हाला नवीन आपले व्हिडिओ लगेच मिळतील। चला मग पुढे बघू। चला तर मंडळी आपला व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून मी हा व्हिडिओ छोटा करतोय, व आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नाही तर लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आपले नवीन व्हिडिओ लवकरच मिळत जातील। व असेच तुम्हाला भजन वगैरे व्हिडिओ लागत असतील तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। मी फुल ब्लॉग हा भजनांचा टाकणार आहे, तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद। चला भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये, धन्यवाद।